नमस्कार, कोमल किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण नवरात्री विशेष अतिशय खुसखुशीत आणि भरपूर सारण भरलेली रवा गुळाची सांजोरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर ही सांजोरी खानदेशात तर अक्षय तृतीयेला घरोघरी बनवल्या जाते आणि नवरात्रातही फुलोरा बनवण्यासाठी बनवली जाते। तर अजिबात तेलकट न होणारी आणि एकदम टम्म फुगणारी ही सांजोरी बनवणं अतिशय सोपं आहे आणि खायलाही तितकीच टेस्टी आहे। तर चला मग सुरुवात करूया। सर्वात आधी इथे मी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 1 टेबलस्पून खसखस घेतली आहे। तर ही छान भाजून घ्यायची आहे। खसखस भाजायला फार वेळ लागत नाही, 2-3 मिनिटातच ही भाजून होते। हलकासा रंग चेंज झाल्यानंतर आपण काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता 1/4 कप किंवा पाव कप सुकं खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे। तर लो फ्लेमवर हलकंसं रंग बदलेपर्यंतच आपण हे भाजून घेऊ। खोबरं पण खूप लवकर भाजणं होतं, त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवायची। तर त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालून रवा भाजून घेणार आहोत। तर आता तूप वितळल्यानंतर यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालून घ्यायचा। रवा शक्यतो बारीकच घ्यायचा आणि तुम्ही एखादी वाटी सेट करून सुद्धा हे सर्व साहित्य मोजून घेऊ शकता। तर तूप घातल्यामुळे रव्याचा करकरपणा कमी होतो आणि आपला सांजाही छान मऊसूत तयार होतो। तर रवा भाजत आहे तोपर्यंत आपण साईडला गुळाचं पाणी सुद्धा बनवून घेणार आहोत। तर रव्याचा गॅस आपल्याला लो ठेवायचा आहे आणि इथे मी पाऊण कप गूळ घेतला आहे। 1 कप रव्यासाठी इथे मी पाऊण कप घेतला आहे। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर 1 कप घेतला तरी चालतो। तर यामध्ये मी अर्धा कप पाणी घालून घेतला आहे आणि हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। तर याचा पाक आपल्याला करायचा नाही आहे, थोडासा चिकट होईपर्यंतच उकळवून घ्यायचं। तर रवासुद्धा आपल्याला सारखं मध्ये मध्ये हलवत राहायचं। रवा 7 ते 8 मिनिटात छान भाजून होतो। हलकासा गुलाबी रंगावर आपल्याला भाजायचा आहे, खूप जास्त लाल होईपर्यंत भाजायचा नाही। तुम्ही बघत असाल इथे रवा आपला छान भाजून झाला आहे। मी गॅस बंद केला आहे आणि याला थंड करायला ठेवते आहे। तर इथे गुळाच्या पाण्यालाही छान उकळी आली आहे। गूळ मेल्ट झाल्यानंतर आपल्याला 4 ते 5 मिनिट हे उकळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चेक करून बघायचं। तर असं चिकट होईपर्यंतच आपल्याला उकळवून घ्यायचं आहे, याचा पाक न करता। तर आता थंड करून घेऊ आणि इथे आपलं खोबरं आणि खसखसही थंड झाली आहे। तर ती सुद्धा एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायची आहे। तर हे दुसऱ्या दिवशी आपण वापरणार आहोत। तर इथे आपलं गुळाचं पाणी आणि रवासुद्धा पूर्णतः थंड झाला आहे आणि या पाण्याला डार्क असा रंग येतो। तर थंड झाल्यानंतर हे अजूनच घट्ट दिसतं आणि याचा चिकटपणा तुम्हाला जाणवत असेल। तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, रवा आणि गुळाचं पाणी पूर्णतः थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये ओतणार आहोत। तर हे मिश्रण मी सर्व यामध्ये ओतून घेतलं आहे आणि आपण हे रात्रभर असंच ठेवणार आहोत। तर रवा भिजण्यासाठी जवळपास 7 ते 8 तास किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवू शकता। जेवढा जास्त आपण रवा भिजत ठेवू तेवढा छान फुलतो आणि आपलं हे सारण छान तयार होतं। जर रवा पातळ झाला किंवा मिश्रण जास्त घट्ट झालं तर त्यासाठी काय करायचं हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर इथे मी छान एकजीव करून घेतल्यानंतर यावर अशी जाळीचं झाकण ठेवायचं, म्हणजे याला हवाही लागेल आणि वरतून असा एखादा रुमाल झाकून ठेवायचा। तर इथे मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी हे दाखवत आहे। रात्रभर मी असंच भिजत ठेवलं होतं आणि सकाळी हे छान एकजीव करून घेत आहे। तुम्ही जर सकाळी किंवा दिवसा हे भिजवलेलं असेल तर दिवसभरात मधून असं हलवून द्यायचं, म्हणजे आपला हा रवा छान मोकळा होईल। आणि तर इथे सकाळी एकदा हलवून मी हे असंच ठेवलं होतं आणि दुपारी याच्या सांजोऱ्या बनवत आहे। तर आता इथे सांजोऱ्यासाठी आपण पीठ मळून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। त्याचबरोबर यामध्ये 3 चमचे आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे। तर इथे मी हे पोह्याचे 3 चमचे पातळ असं तूप घेतलं होतं आणि ते यामध्ये घालून घ्यायचं। छान याला पिठाला चोळून घ्यायचं, म्हणजे आपलं हे वरचं आवरणही सांजोरीचं एकदम छान खुसखुशीत तयार होतं आणि अजिबात तेलकट आपली सांजोरी होत नाही। तर हे आपल्याला छान घट्टसर मळून घ्यायचं आहे, पुरीसारखं किंवा पुरीपेक्षाही घट्ट भिजवायचं आणि अर्ध्या तासासाठी असंच मुरत ठेवायचं। तोपर्यंत आपल्या ह्या सांज्यामध्ये आपण भाजून ठेवलेली खसखस घालून घेऊ आणि खोबरंही आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर खोबरं थोडं जास्तच घालायचं, म्हणजे आपली सांजोरी छान तयार होते। चिमूटभर मीठ घालायचं, मिठामुळे गोड पदार्थाची चव अजूनच वाढते।
त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा विलायची पावडर घातली आहे आणि थोडंसं जायफळ किसून घालत आहे। तर छान हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं। जर तुमचं सारण जर पातळ झालं तर एखाद्या ताटामध्ये काढून फॅन खाली 1-2 तासासाठी सुकवून घ्या, किंवा जास्तच जर पातळ वाटत असेल तर एखादी छोटी वाटी रवा भाजून त्यामध्ये घालू शकता, किंवा जर कोरडं जर झालं तर 1-2 चमचे तूप घालून असं छान एकजीव करून घ्या। खूप कोरडंही आपलं सारण सांजोरीमध्ये छान लागत नाही। तर आपलं पीठही इथे छान भिजलं आहे। आता एखाद्या अशा बत्त्याच्या सहाय्याने आपण याला थोडंसं कुटून घेणार आहोत। असं कुटून घेतल्यामुळे आपली वरची पारी खूप खुसखुशीत तयार होते आणि लाटायलाही आपल्याला पिठाची गरज लागत नाही, थोडं घट्ट भिजवलेलं असल्यामुळे। आणि तेलामध्येही आपलं तेल खूप खराब होत नाही। तर शक्यतो थोडं घट्ट भिजवून तुम्ही असं एखाद्या बत्त्याच्या सहाय्याने थोडंसं पीठ कुटून घ्यायचं, एकदम छान आपलं पीठ तयार होतं। तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने सांजोरी करून बघा। पीठ छान कुटून घेतल्यानंतर हलकं होतं। तर असे 2 भाग करून आपण तळहाताच्या मदतीने रोल करून घ्यायचा आणि चाकूच्या मदतीने अशा एकसारख्या लाट्या तयार करून घ्यायच्या, म्हणजे सारख्या आपल्या सर्व पारी तयार होतात। तर आपण हे झाकून ठेवणार आहोत, म्हणजे आपल्या लाट्याही कडक होणार नाही। तर आपलं हे पीठ छान घट्ट भिजवल्यामुळे आणि थोडंसं कुटून घेतल्यामुळे याला अजिबात पीठ लावायची गरज पडत नाही आणि आपली पारी पण पुढे पटापट सरकते। तर अशाच पद्धतीने आपल्याला पारी पातळ लाटायची आहे। आणि इथे मी 2 लाटून घेतले आहे। त्यामध्ये आपल्याला भरपूर सांजा भरून घ्यायचा, एकसारख्याच साईजच्या आपल्याला 2 लाटून घ्यायच्या आणि पातळ लाटायच्या, म्हणजे वरचं आवरणही छान खुसखुशीत होतं। हे सारण मधोमध असं छान भरून घ्यायचं, बाजूला पसरू द्यायचं नाही आणि बोटाने साईडने असं पाणी लावून घ्यायचं। पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूधसुद्धा लावू शकता, पण दुधामुळे खराब होण्याचे चान्सेस असतात। जास्त दिवस किंवा जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर शक्यतो पाणीच लावा। तर अशा कातणीच्या मदतीने साईडनी आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर खूप जवळ कट करायचं नाही, हलकंसं अंतर ठेवून आपण हे कट देऊन घ्यायचा, म्हणजे आपली पुरी छान तयार होईल आणि अजिबात तेलामध्ये फुटणार नाही। तर साईडनी व्यवस्थित दाबून घ्यायचं। तर इथे भरपूर सांजा भरलेली आपली सांजोरी तयार आहे। तर याला आपण कॉटनच्या कपड्यामध्ये असंच झाकून ठेवणार आहोत आणि 5-6 तयार करून मगच तळून घेणार आहोत। तर वरचं आवरण थोडंसं सुकल्यानंतर छान तळल्या जाते ही सांजोरी। सुरुवातीला थोडी ओलसर असते, त्यामुळे थोड्याशा बनवून मगच तळाव्यात। तर इथे मी 5-6 बनवून घेतल्या आहेत आणि तेलही तापवायला ठेवलं होतं। तर तेल आपल्याला खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे, हलकंसं तापल्यानंतर थोडासा गोळा एखादा टाकून बघायचा, लगेच वर आल्यानंतर मगच आपण त्यामध्ये ही सांजोरी टाकायची आणि सोनेरी रंगावर अशी तळून घ्यायची, दोन्ही साईडनी एकसारख्या रंगावर। तर आता काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण सर्व सांजोऱ्या तळून घेणार आहोत। तर सांजोरी बनवायला शक्यतो 2 दिवस तरी लागतात, 1 दिवस सांजा भिजायला आणि 1 दिवस सांजोरी बनवायला। तर थोडीशी मेहनत जास्त लागते, पण खूप छान आपल्या सांजोऱ्या तयार होतात। तर इथे मी ह्या सर्व तळून घेतल्या आहे। तुम्ही बघत असाल एकदम खुसखुशीत आणि छान टम्म आपली सांजोरी फुगली आहे आणि सारणही आपण यामध्ये भरपूर भरलं आहे। तुम्हाला एक मी तोडून दाखवते, एकदम छान खुसखुशीत होते। नक्की या नवरात्रीत किंवा तुम्ही कधीही दिवाळीच्या फराळात सुद्धा ही सांजोरी बनवू शकता। तर तुम्हाला आवाजावरूनच लक्षात आलं असेल, एकदम छान सांजोरी झाली आहे आणि सांजाही आपला रसरशीत तयार झाला आहे आणि सांजोरी खायलाही तितकीच टेस्टी लागते। तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ थोडाही हेल्पफुल वाटला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।